सध्या महाराष्ट्रात कांद्याच्या दरात खूप चढ उतार होत आहे। 19 मे 2025 रोजी विविध बाजार समित्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार कांद्याच्या दरात स्थानिक उत्पादन, साठवणूक करण्याची सुविधा, वाहतूक सोय आणि देश-विदेशातील घडामोडी यांचा परिणाम होत आहे। ही माहिती शेतकरी, व्यापारी आणि सामान्य ग्राहकांसाठी खूप उपयोगी ठरेल। 19 मे 2025 या दिवशी कोल्हापूर बाजार समितीमध्ये एकूण 6,859 क्विंटलची आवक झाली होती। येथे कांद्याचा दर 500 रुपयापासून तर 1700 रुपयापर्यंत गेला असून सरासरी 1000 रुपये प्रति क्विंटल असा होता। तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 2160 क्विंटल एवढी मोठ्या प्रमाणात आवक झाली असून सरासरी दर 1150 रुपये इतका होता। इतक्या मोठ्या आवकेनंतरही 1000 रुपयांपेक्षा अधिक राहणे ही गोष्ट मार्केटच्या कांद्याच्या चांगल्या मागणीचे संकेत देते। तसेच अकोला येथे 796 क्विंटलची कांद्याची आवक असून सरासरी 1000 रुपये असा दर होता। या उलट छत्रपती संभाजीनगर येथे सरासरी 500 रुपयांपासून खाली घसरला होता। त्यामागे तिथली आवक 1800 क्विंटल आणि स्थानिक मागणी कमी असण्याचे कारण असू शकते। उन्हाळी कांद्याला मिळालेला दर। उन्हाळी कांद्याचे दर पाहता लासलगावमध्ये एकूण 13,890 क्विंटल आवक नोंदीला गेली असून दर 500 ते 1651 रुपये दरम्यान होता। सरासरी 1150 रुपये असा दर नोंदवला गेला। याचप्रमाणे कळवण येथे सरासरी दर 1101 रुपये होता, तर चांदोडमध्ये सरासरी दर 780 रुपये होता। हे दर त्यांच्या स्थानिक मागणीनुसार बदलत असतात। पिंपळगाव, देवळा, मनमाड, मालेगाव या नाशिक परिसरातील बाजारांमध्ये उन्हाळी कांद्याची चांगली आवक असून सरासरी दर 800 ते 1100 रुपयांच्या दरम्यान आहेत। शेगाव येथे मात्र विविध दर्जानुसार कांद्याचे दर वेगवेगळे नोंदवले गेले आहेत। क्रमांक 1 कांद्याचा सरासरी दर 1000 रुपये, क्रमांक 2 चा कांदा 750 रुपये आणि क्रमांक 3 नंबरचा कांदा फक्त 350 रुपयापर्यंत होता। यावरून असे स्पष्ट होते की कांद्याची गुणवत्ता आणि आकार मानकांचे दर निश्चित करण्यात मोठे योगदान आहे। हिंगणा सारख्या काही बाजार समित्यांमध्ये कमीत कमी आवक असून दर अधिक आहेत। येथे फक्त 17 क्विंटलची कांद्याची नोंद असून कमाल दर 2000 रुपये ते सरासरी 1675 रुपयापर्यंत असा बाजारभाव बघायला मिळाला। हे दर कमी पुरवठ्यामुळे आणि चांगल्या प्रतीच्या कांद्यामुळे अधिक आहेत। एकंदरीत पाहता सध्या कांद्याच्या दरात स्थिरता नाही। विविध भागांमध्ये दरात मोठा फरक पडतो। मागणी आणि पुरवठ्याचे गणित, साठवणूक व्यवस्था, बाजारातील स्पर्धा आणि वाहतूक सुविधा यावरच कांद्याची दराची दिशा अवलंबून आहे। शेतकऱ्यांना योग्य वेळी कांदा विक्री नेल्यास अधिक दर मिळू शकतो, पण यासाठी सरकार आणि बाजार समित्यांनी देखील पारदर्शकता व माहितीपूर्ण व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे आहे।